इंडिया वायरल न्यूज में आप सभी का स्वागत है। मैं सिकंदर रंगरेज। जलगांव जिले के एरंडोल तालुका के वरखेड़ी में आज बुधवार 20 अगस्त की सुबह करीब 7 बजे एक दिल दहलाने वाली घटना सामने आई है। खेत के बाड़े में जंगली जानवरों से फसलों को बचाने के लिए किसान अपने खेतों में इस तरीके के तार लगाकर उसमें करंट छोड़ जाते हैं। इन्हीं बिजली के तारों से करंट लगने की वजह से एक आदिवासी पौरा परिवार के 5 सदस्यों की मौत हो गई। मरने वालों में 2 महिला, एक पुरुष और 2 बच्चे शामिल है। इस हादसे में झूले में सो रही 1.5 साल की बच्ची बाल बाल बच गई। यह आदिवासी पौरा परिवार मध्य प्रदेश से काम की तलाश में यहाँ आए थे। घटना की जानकारी मिलने पर एरंडोल पुलिस मौके पर पहुंची और पंचनामा कर शव को जलगांव के जिला मेडिकल सरकारी अस्पताल में लाया गया। खेत के मालिक बंडू युवराज पाटिल वरखेड़ी के खिलाफ मामला दर्ज कर लिया गया है। इस बड़ी लापरवाही ने 5 लोगों की जान ले ली है। इस दर्दनाक हादसे पर जलगांव जिला कलेक्ट्रेट आयुष प्रसाद ने क्या कहा, सुनते हैं। एरंडोल तालुक्यामध्ये जो विजेचा शॉक जो शेतकऱ्यांनी जो आपल्या शेतातला जो वन प्राणी आहे त्याच्यापासून सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांनी जो फेन्सिंग केला होता त्याच्यामध्ये म्हणजे वीज सोडला होता। त्याच्यामध्ये पावसाचं वातावरण असताना त्या ठिकाणी शेतामध्ये काम करणाऱ्या लोकांनी काय ते प्रमाणे लाईन टू ग्राउंड फॉल्ट सारखं शॉर्ट सर्किटिंग झालेलं आहे आणि त्यामुळे 5 जण जो शेतामध्ये काम करत होते ते शेतमजूर शेत कामगार आहे त्याला विजेचा शॉक लागून त्यांची जागेवर मृत्यू झाल्याची माहिती आहे। त्याच्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे आणि या दुःखद घटनामध्ये एक लहान मुली अनाथ झालेली आहे आणि त्यांना चाइल्ड वेलफेअर कमिटी आहे त्यांचे ताब्यामध्ये म्हणजे त्यांना देण्यात आलेली आहे आणि या पूर्ण घटनामध्ये सगळे जो मृत शरीर आहे त्याला पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आलेलं आहे आणि जागेवर पोलीस अधीक्षक महोदय आणि तहसीलदार आणि अधीक्षक अभियंता MSCDCL ते जागेवर आहे आणि याच्यामध्ये जो विजेचा शॉक लागण्याचे मूळ कारण आहे ते जो पावसाच्या वातावरणामध्ये लाईन टू ग्राउंड फॉल्ट जो झाला, जो फेन्सिंग केलं होतं त्या शेतावर त्या फेन्सिंगच्या मुळे हे विजेचा शॉक असं प्राथमिक माहिती आपल्या समोर येते। हा एकच परिवाराचे सदस्य होते, आदिवासी समाजाचे सदस्य होते। तो याला पूर्ण मदत करण्यासाठी जो काही आपले स्कीम्स आहेत त्याच्यामधून मदत करण्यासाठी आपण प्रयत्न करतो। FIR करण्याची प्रक्रिया चालू आहे। एरंडोल पोलीस स्टेशन हद्दीत वरखेडी म्हणून गाव आहे। त्याच्या शेत शिवारामध्ये 5 मृतदेह मिळाले। त्याच्यामध्ये 2 महिला आहेत, 2 बालक आहेत आणि 1 पुरुष आहे। तर इथे शेतामध्ये सकाळी आम्हाला माहिती मिळाल्यानंतर आम्ही शेतात आलो तर प्रथमदर्शनी काहीतरी शॉक लागून मृत्यू झाला असावा असं एक प्राथमिक कारण दिसून येते, परंतु अजून त्याच्यावर काही 100% खात्री देता येत नाही। PM नंतर अधिकृत काळण करू शकेल। त्याच्यामध्ये सर एक बालक देखील या ठिकाणी 2 वर्षाचं बचावलेलं आहे। काय त्याची प्रकृती कशी आहे आणि अत्यवस्थ होतं की कसं होतं काय? बालक प्रकृती व्यवस्थित आहे। बालकाला ताब्यात घेऊन पुढील बाल कल्याण समितीच्या समक्ष हजर करून त्याच्यात पुढील जे कायदेशीर कारवाई ती करण्यात येईल। तर परिवार नेमका कुठला होता, काही नाव वगैरे काही समोर आले? या परिसराची माहिती घेतली तर इथला तर तो दिसून येत नाही, कारण त्यांचं वास्तव्य वगैरे इथलं नाहीये। ते कुठून बाहेरून आले होते काय याचा शोध सुरू आहे आणि त्यांच्या नातेवाईकांशी देखील संपर्क झालेला आहे। त्याच्यामुळे अधिकृत माहिती आहे ती थोड्या वेळात मिळून जाईल।